हॅलो, जळगाव पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल पोटे बोलतोय. पोट्या, साहेबांना फोन दे. साहेब, होम मिनिस्टर वहिनी साहेब. हॅलो. नकार कळवला हो त्या पुण्याच्या पार्टीनी. कशाला? धमकी देऊन आली पोराला. माझी बहीण 27 ची झाली आहे. या वर्षी तिचं लग्न झालंच पाहिजे. माझ्या आई वडिलांना शपथ दिलेली आठवते ना तुम्हाला? शपथ? हा, शपथ दिली होती मी. अगं पण प्रॉब्लेम असा आहे की तुझ्या बहिणीला लग्नच करायचं नाही. त्याला मी काय करू ग? ते मला काय ऐकायचं नाही. असा कोणतरी पकडून आणा ज्याच्यात तिला काबूत ठेवायचा दम असेल, कळलं? नाहीतर घरी जेवण मिळणार नाही. ओके, मी जेवतो. बघतो मी. काय वाटतं की नाही? वाटतं की नाही काही? वाटतं ना साहेब, खूप वाईट वाटतं. हो वाटतं. अरे काय पत्ते वाटतं की नाही? पत्ते वाटा वाटा. हो साहेब. आलंच मी. तू मला एक सांग, तू का आला होतास? तू कारण नाही सांगितलं माझ्याकडे येण्याचं. माझ्या बाबाला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडलं? हो. का? पिको दादा, त्याने ट्रक पळवलाय. मग पोलीस इन्स्पेक्टर 10 लाख रुपये मागतायत. 10 लाख? कशाला? काय होतं त्याच्यात? ड्रग्स. ड्रग्स? तुझ्या बापाने ड्रग्सचा धंदा सुरू केलाय? नाही, तसं नाही. तो नाटकाला जात होता तो ट्रक घेऊन, आणि त्या ड्रग्स होते. पिको दादा, तो ट्रक तुमचाच होता. तुम्ही जर सांगितलं ना पोलीस स्टेशनला, त्याला सोडतील. अच्छा, म्हणजे माझा ट्रक तो पोलिसांनी नाही सोडला, तुझ्या बापानी सोडला? ते माहित नाही पिको दादा, पण सोडवा ना माझ्या बाबाला. म्हणजे लई हिम्मतवाला पोरगा आहेस रे तू. माझा ट्रक चोरून माझ्याचकडे आलाय की तुझ्या बापाला सोडू म्हणून? तुझ्या मायाला माझं किती नुकसान झालं. कमीत कमी 5 खोके गेले असतील, आणि तू माझ्याकडे आलास आपल्या बापाला सोडवायला. तू घरी जा, सोडू दे तुझ्या बाप. तुझा पोरगा एकदम लय भारी आहे. अरे आजकाल अशी पोरं जन्मालाच येत नाही. माझ्या बापाला सोडवण्यासाठी मी वाटतं करेन अशी धमकी देऊन गेलाय त्या गाड बंगलेला तो. ए वय काय रे तुझ्या मुलाचं? 21-22. आता मोठेपणा करून गेलाय तो. काय झालं, त्याला अक्कली मॅच्युरिटी आली. त्याच्या लहानपणी त्याची आई देवाघरी गेली. त्याला लहानाला मोठा बी गेला. लहानपणापासून सगळं ए गप्पे नाटके. सोडा ना मला, सोडा ना. ए 22 म्हणजे कोवळा आहे. लग्न नाही झालं? नाही, तुम्ही म्हणत असाल तर नाही करणार त्याचं लग्न. लग्न का नाही करायचं? करायचं लग्न. माझी अट मान्य केलीस तर. कोणते? तुम्ही मला मान्य, मला मान्य. बोला. पिको दादा, माझ्या बाबाकडून चूक झाली. पिको दादा, मी आयुष्यभर तुमचा गुलाम राहायला तयार आहे. अच्छा, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. काही करायला तयार आहे? हो, काय पण करायला तयार आहे. काही पण? काय पण म्हणजे काही पण? काय पण करायला तयार आहे पिको दादा. माझ्या नातीशी लग्न करशील? सोडवतो तुझ्या बापाला. तुमच्या नातीशी? तुझ्या पोराचं लग्न माझ्या मेवणीशी लावून द्यायचं. मी त्याला विचारून सांगतो. विचारायला नाही सांगितलंय, लग्न लावून द्यायला सांगितलंय. मी विचार करतो साहेब. मला पिको दादा, थोडा विचार करू दे ना मला. ठीक आहे, मी विचार करायला नाही सांगितलं तुला. बापाला वाचवायचं असेल तर लग्नाला हो म्हण. हो किंवा नाही, नाहीतर चढवतो तुझ्या बापाला. माझं काय जातं? ए जरा मिरच्या आणा घमेला. नको नको, मिरच्याच तुला. थांब. मिरच्या नको, मिरच्या नको, मिरच्या नको. अट मान्य आहे? मला मान्य आहे, मला मान्य आहे. मी तयार. फिक्स. मंजूर आहे. काय काय मंजूर आहे? तुमच्या नातीशी लग्न मंजूर आहे. काही फ्रॉड करायचं नाही. नाही, फ्रॉड काय, एकच मुलगा आहे, काय फ्रॉड करणार? दॅट्स लाईक अ गुड बॉय. ए कोण आहे तिकडे? पोलीस स्टेशनला सांगा की पिकू दादाने सांगितलं गिलवरला सोडून द्या म्हणून. फोन करा लवकर. चला सोडा याला. लग्नाची तयारी करायची आम्हाला.
सावकाश. पोळा, खूप महत्वाची गोष्ट सांगायची तुला. मला पण. घाटबांगणीला उलट टांगला होता ना, माझी बुबळ कपाळात आली होती. आता बरं वाटलं तर झोपलो ना. त्या सगळ्या त्रासात तू सोडवलंस मला. तुझे उपकार कसे विसरू मी बाळा. मी या जगातला सगळ्यात स्वार्थी बाप आहे. हो आहे, मी स्वार्थी आहे. तुला न विचारता मी तुझं लग्न ठरवलं. घाटबांगल्याची मेवणी. काय? अरे म्हणजे काय, मला ठरवावं लागलं. मी हो नसतो म्हणालो तर त्याने मला सोडलं नसतं. तू काय येडा झालास का? तुला घाट बांगल्यानं नाही पिको दादान सोडवलंय, ते सुद्धा एका शर्तीवर. कुठल्या? त्याच्या नातीची लग्न करायचंय. काय? अरे तुला लग्नाची तयारी पण करायला सांगितलीये. अरे पण तू झक मारायला त्या पिकोदादाकडे गेलाच कशाला? झक मारायला म्हणजे तुला कोणी सोडवलं असतं? एक तर तू पिको दादाचा ट्रक पळवलास. त्याच्या नाती बरोबर लग्न करायला हो म्हटलं नसतं ना, तर पिको दादाने पोलीस स्टेशनला फोन करून तुला सोडवलंच नसतं. आता काय करायचं? काय तुला काय करायचंय? तू सुटलास, मलाच कुठेतरी जीव द्यावा लागणार. असं काय अभद्र बोलू नको तर सांगू ठेवतो तुला मी. करू काय? तू 2 मुलींशी लग्न करून टाक ना. लग्न करू? अरे काय आता काय नशिबाने तू असं म्हणूया ना. पण लोकांना 1 मिळत नाही, तुला 2 मिळाले. करून टाक ना. ते 2 राक्षस बसले त्याचं काय? अरे ते येतील ना कन्यादान करायला. हा तेच, त्या लग्नाच्या मांडवात माझी वाट लावतील, मला मारून टाकतील. त्यापेक्षा मी आत्महत्या करतो. मला हवं तसं मरण मिळेल मला. काय काय बोलतोस तू? काय बोलतोस तू? तुझ्या पाठीमागे माझं कसं होईल? तुझं काय नाही होणार. तुला मारून टाकणार, तुकडे करतील तुझे. सांग काय करू? 5 मिनिटं थांब. सांग. मी पटकन मोकळा होऊन येतो. तू हो मोकळा, मी चाललो. ऐक छावा. काय घेणार? 20 विष? हो आहे ना. कुठला देऊ? उंदराचं देऊ, झुरळाचं देऊ का ढेकणाचं? हा, कुठचं पण चालेल. अरे तुझ्या बापाने काल मेलेला झुरट टाकला होता जेवणात, ते ठेवलंय. ते खाऊन का तुझा बाप मेला नाही? आता बघ तू तरी मरतोस काय? हे घे विष, पण प्यायच्या आधी हात धुवा, नाही तर पोट खराब होईल. हं? बोल. छावा कोण आहे रे इकडे? हा, तूच का? मीच. काय रे? मी फुलवा, इन्स्पेक्टर घाटबांगल्यांची सक्की मेवणी. माझ्या नादाला लागायचं नाहीये. मला लग्न वगैरे करायचं नाहीये. आणि जर लग्न झालंच ना, तर लग्नाच्या रात्री तुला नामत करून टाकेन. काय होतं हे? ही माझी होणारी बायको. ही छावा लोंढे तूच का? हो. माझ्याशी लग्न करायचं स्वप्न बघायचं नाही, नाहीतर हातपाय तोडून गळ्यात बांधीन. काय? पण मी काहीच नाही केलं.
हे बघ, मला पोरांमध्ये इंटरेस्ट नाहीये, कळलं? ए चिकनी, समजावायला चल रे. चला रे. भावा, तुझी लॉटरी लागलीये. तुला माहितीये लोकांना शोधून पण एक मुलगी मिळत नाही आणि इथे तर तुला 2-2 मिळतात. 2-2 मिळालाय, त्या पण ह्या अशा, एक डॉनची आणि दुसरी पोलिसाची. कसं होणार? आणि त्या दोघींनाही तुझ्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हा, पण मला त्यांच्याशी लग्न करावंच लागेल. बर मला एक सांग, तुला त्या दोघींपैकी जास्ती कोणती आवडली? कोण आवडली? हा, घाटबंगल्यांची मेवणी म्हणते की मी तुला नामर्द करून टाकेन. हा ते ऐकलं. पिको दादाची नात म्हणते मी तुझे हातपाय तोडून टाकेन. तेही बघितलं. या दोघींपैकी कोणती आवडण्यासारखी आहे? ते पण आहे रे. जाऊ दे, मला वाटतं तुझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. तू विष पिऊन टाक. हे झुराचं आहे ना? हो. मरूनच सुटणार बहुतेक. एका झुरळासारखं मरणार आहेस तू? मग काय करू, माणसासारखं कोण जगूच देत नाही मला. अरे छावा नाव ना तुझं. हा, मग जरा नावाप्रमाणे वाग ना. मर्द बन मर्द. म्हणजे काय करू? म्हणजे सरळ आहे. त्या पोरींच्या बापांकडे जा. त्यांना सांग की त्यांच्या पोरींना तुझ्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि म्हणूनच तू त्यांच्याशी काही करून लग्न करूच शकत नाहीयेस. सिंपल. हा. काय हा? बरोबर आहे. हा, सांगतो. सांगतो. आपल्या आईबाबांनी मरताना शपथ घेतली ह्यांच्याकडून, म्हणून एवढा खटाटोप करून एवढी मुलं आणली लग्नासाठी तुला. पण तू सगळ्या पोरांच्या वाकड्यातच शिरतेस. आता कसा बसा हा मुलगा तयार केला लग्नाला, तर तू त्याला धमकी देऊन आलीस. मला कुठल्याही पुरुषाने हात लावलेला चालत नाही. मी लग्न करणार नाही. हे बघ, तू जर लग्न केलं नाहीस ना तर मी जीव देईन. तुला हे लग्न करावंच लागेल. मी लग्न करणार नाही. नाही नाही. गप्पा बस. करावं नाही लागणार करणार लग्न. चल म्हटलं ना, सोड मला. मला नाही लग्न करत. सोड मला. चल आतमध्ये. हे बघ, ही खिडकी छोटी आहे ना म्हणून, नाहीतर कधीच पळून गेले असते. कळलं ना? आणि जाऊन सांग भाऊजींना मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचंय म्हणून. तेच तर सांगायला आलोय ना. हो ना? आणि जर माझं लग्न तुझ्याशी झालंच ना तर तू नामर्द करशील माहितीये मला. तेच ए छाव्या, इकडे इकडे. तू काय घरामध्ये चोरी करायला आल्यासारखा घाबरलायस? नाही, मी चोरी करायला नाही आलोय. मग काय आमच्याकडून हुंडा घ्यायला आलास? अरे विसरलोच मी, हाच तुझा होणारा मेवणा. काय बरं दिसत नाही? बरं आहे. या ना, बसा. नको नको, ये बसा. बसा. एवढ्या रिस्पेक्टने सांगते तर बसा. काय मग चहा वगैरे काही घेणार? नाही, नको. घे रे, घे क्या घे रे, चहा घे. घे रे. जा चहा ठेवा. जा. तू नको म्हणते कशाला उगाच? नको ना? नको. ठीक आहे. काय मग कशी चालली लग्नाची तयारी वगैरे? तुमच्या मेवडीला माझ्याशी लग्नच नाही करायचंय. ते माहितीये मला. तिने लग्नाच्या पहिल्याच रात्री मला नामर्द करण्याची धमकी दिली आहे. त्यात काय एवढं? मी लग्न नाही करू शकत. हसू नको. तू काय हसतोस? काय हसत नाहीये. झटका दिला वेड्याचा. शांत हो तू. माझ्या मेहुणीला, हिच्या बहिणीला नकार दिला नाही म्हणालास तू, म्हणून तुला हे असं झालंय. मग काय करू? काय करू म्हणजे काय? तिला सांग मी तयार आहे असं तू म्हण. मी लग्नाला तयार आहे. खरं सांगतोयस ना तू? हा बोलतोय. आणि तुझं कुठल्या मुली बिली बरोबर लफडं इफडं नाहीये ना? नाही म्हणतोय. आणि असेल ना तरी तिला सांगून टाक, मला विसरून जायचं, कळलं? नाहीतर गाठ माझ्याशी आहे. चल जा निघ, लग्नाच्या तयारीला लाग. तयारीला.
ताबडतोब लाग रे. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.